आज आपण चटकदार चमचमीत रगडा पॅटीस बनवलेला आहे। अगदी सोप्या पद्धतीने रगडा पॅटीस कसं बनवायचं हे आज आपण पाहणार आहोत। पॅटीस अप्रतिम झालेला आहे, तर बाहेर जाऊन रगडा पॅटीस खाण्यापेक्षा अशा प्रकारे आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने चमचमीत पॅटीस बनवू शकतो आणि त्याचा स्वाद घेऊ शकतो। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण रगडा पॅटीस बनवायला सुरुवात करू। रगडा पॅटीस मध्ये आपण जो रगडा बनवणार आहोत हे पांढऱ्या वाटाण्याचा रगडा असतो। वाटाणा आपण 8 ते 10 तासाकरता भिजत ठेवलेला होता, तर ह्या ठिकाणी वाटाणा छान भिजलेला आहे। कुकरला वाटाणा लावूयात, त्यामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं आहे। अर्धा चमचा हळद घालूयात, 1 चमचा मिरची पावडर घालायची आहे, अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। मिक्स करून घेऊ आणि मध्यम आचेवर कुकरला 6 ते 7 शिट्ट्या द्यायच्या आहेत। कुकर होईपर्यंत पॅटीसची तयारी करून घेऊ। या ठिकाणी मी 1 किलो बटाटे घेतलेले आहे। बटाटे उकडून घेतलेले आहे। बटाट्यांची साल काढायची आहे आणि ते हातानेच मॅश करून घेऊ। बटाटे मॅश झालेले आहेत। अर्धा चमचा हळद घालूयात, 1 चमचा मिरची पावडर घालायची आहे, चवीनुसार मीठ घालूयात, 1 चमचा जिरा पावडर घातलेली आहे आणि खूप सारी कोथिंबीर घालूयात। 2 चमचे मैदा घातलेला आहे आणि मिक्स करून घेऊ। मैद्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लोअरचाही वापर करू शकता। या ठिकाणी पॅटीसचं मिश्रण हे तयार आहे। हातांना तेल लावायचं आहे। अशा प्रकारे बटाट्यांच्या टिक्क्या करून घेऊ। तर आपल्या सर्व टिक्क्या बनवून झालेल्या आहे। तवा गरम झालेला आहे। अगदी अर्धा चमचा तव्याला तेल लावून घेतलेला आहे आणि पॅटीस ठेवायचे आहे। पॅटीस आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत। तर खालची बाजू लाल झाली की पॅटीस पलटून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटात खालची बाजू लाल होते, तर पॅटीस आपण पलटून घेऊयात। दोन्ही साइडने पॅटीस आपण मध्यम आचेवर छान शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। तर पॅटीस काढून घ्यायचे आहेत आणि अशाच प्रकारे इतर पॅटीसही आपण बनवून घेतलेले आहे। कुकरला 6 शिट्ट्या झालेल्या आहे। कुकर थंड झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता वाटाणा अगदी व्यवस्थित आणि छान शिजला आहे। तर कढई गरम केलेली आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे। चिमूटभर जिरे घालूयात, अर्धा चमचा हिंग घालायचा आहे, अर्धा चमचा हळद घालूयात आणि वाटाणा घालायचा आहे। 1 चमचा मिरची पावडर घालूयात आणि अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घेऊ। अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे। 2 ते 3 मिनिटाकरता मंद आचेवर वाटाणा छान उकळू द्यायचा आहे। कोथिंबीर घालूयात आणि गॅस बंद करायचा आहे आणि अशा प्रकारे आपला रगडा तयार आहे। वाटाणा खूप छान शिजलेला आहे, त्यामुळे मॅश करायची ही गरज पडली नाही। चला मग तर आता फायनल प्रोसेसला जाऊयात। पॅटीस ठेवूयात, त्यावर गरमागरम रगडा घालूयात। बारीक कापलेला कांदा, टोमॅटो घालायचा आहे, कोथिंबीर घालूयात, चिंचेची चटणी घालूयात, कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी घालायची आहे। दही आपण फेटून घेतलेलं आहे। फेटून घेतलेलं दही घालूया। चिमूटभर चाट मसाला घालूया, चिमूटभर जिरा पावडर घालायची आहे, काळं मीठ चिमूटभर घातलेलं आहे आणि साधं मीठ चिमूटभर घालूयात। आणि या ठिकाणी आपलं चमचमीत रगडा पॅटीस हे तयार आहे। हवी असेल तर बारीक शेव घालूनही सजावट करू शकता। चिंचेची चटणी आणि पुदिना कोथिंबीरची चटणी आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये शेअर केलेली आहे, ती तुम्ही चेक करू शकता। अशा प्रकारे चटकदार चमचमीत रगडा पॅटीस घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार झालेला आहे। तर तुम्हीही अशा प्रकारे पॅटीस करून पहा आणि मला सांगा कसं वाटलं ते। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।